कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? इथं परवानगीशिवाय कसं काय आलाय? नर्स, नर्स, मी काय विचारायला लागलो? इथं का आल्यासा? तुम्ही रक्त द्यायला आलाय काय? बॉम्बे ब्लड ग्रुप आहे तुमचा? तुम्ही इथं थांबा. हा, मी डॉक्टरांनी बोलून गेलो होतो. जाऊ नका. डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर साहेब या. इथं आहेत ते बाई. या. याच बाई आहेत का त्या? होय, याच आहेत. याच रक्त द्यायला आलेत. सिस्टर, या बाईंचा ब्लड ग्रुप चेक करून घ्या. ओके डॉक्टर. चला मॅडम. डॉक्टर, शेवटी देवानं चमत्कार केलाच. मी आलोच. साहेबांना सांगू. बाई तिथे नाहीयेत. अचानक गायब झालेत. गायब झाली म्हणजे? अशी कुठे गेली? अशी कशी गायब झाली? अरे मला तिला भेटायचं होतं, बोलायचं होतं. आपल्या श्रावणीचा जीव वाचवलाय तिने. आभार मानायला नकोत का? साहेब इथंच कुठेतरी असतील त्या, किंवा त्यासनी श्रावणी मॅडमांकडे घेऊन गेले असणार आहेत. कारण की आता रक्त द्यायची प्रोसेस चालू झाली असणार आहे ना, तिथं असतील त्या. अरे विश्वंभर, मग आपण सगळे इथे का उभे आहोत? चल ना, आज जाऊया. तुझं म्हणणं बरोबर आहे नंदाका, पण रक्त चढवण्याची प्रोसेस सुरू आहे. त्यात आपण असं मध्ये जाऊन. अरे विश्वंभर, पण श्रावणीला बघणं पण तेवढंच गरजेचं नाहीये का? बरोबर आहे. ठीक आहे, चला. डॉक्टर कशी आहे ती? सुखरूप आहे का? सी, आम्ही पेशंटला रक्त चढवलंय, पण जोपर्यंत पेशंट शुद्धीवर येत नाही तोपर्यंत धोका टळलाय असं मी नाही सांगू शकत. पण मला आशा आहे की पेशंट लवकरात लवकर शुद्धीवर येईल. थँक्यू सो मच डॉक्टर. तुम्ही देवासारखं धावून आलाय. देवासारखं. अहो, तुमच्यामुळे श्रावणी मॅडम मरणाच्या दारातनं परत आल्या. तो हो, नाही नाही, मी तर फक्त माझं काम केलंय. बाकी सगळं देवाच्या हातात आहे. डॉक्टर प्लीज, आम्ही आज जाऊन बघू शकतो का तिला? नाही मॅडम, आय एम सॉरी. पेशंट जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तुम्ही तिला नाही भेटू शकत, कारण इन्फेक्शनचा धोका आहे. तुम्हाला थोडा वेळ इथे वेट करावं लागेल. सर प्लीज. कमाल आहे विश्वंभर, तू एवढ्या राज्याचा मिनिस्टर आहेस आणि तरी सुद्धा तुला हा डॉक्टर आज जायला रोखतोय. हा, मग काय उपयोग तुझ्या सत्तेचा आणि पदाचा रे? नाही नंदाका, नियम सगळ्यांसाठी सारखेच आहे. मी मिनिस्टर जरी असलो ना तरी मी नियम तोडणार नाही. आणि हॉस्पिटलचे नियम मी एक सामान्य नागरिक म्हणून पाहिला. सूट समदे माझ्यावर हात उचलायला लागलेत. तुम्ही माझ्या कानाखाली मारायचं बाकी होतं, आता झालं. ही पण कसर भरून काढली तुम्ही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, हा मार मी कधीच विसरणार नाही. विसरू बी नकास. आणि विसरण्यासाठी मी तुला मारलंच नाही. पुन्हा जर अशी फालतू हिंमत केलीस ना तर याच्यापेक्षा वाईट हाल करे ना तुझे. काय ग, श्रावणी म्हणजे कोण वाटली ग तुला? हा, ती आमच्या साहेबाची पोरगी आहे. तिला वाईट साईड सारखं बोलत असते. कशी हिंमत कशी होते तुझी? आणि स्वीटे, एक चांगलं ध्यानात ठेव, परत या घरला तुझा पाय काय, तुझी सावली सुद्धा पडू देणार नाही मी. चल निघ इथून. आणि पुन्हा इथं फिरकायचा बी विचार करायचा नाही. निघ म्हटलं ना तुला. निघ. साहेब, श्रावणी मॅडमसने बघायला तुम्ही येणार ना? चला.
साहेब, श्रावणी मॅडम असते तुम्ही आवर्जून बघायला जायला पाहिजे हो. त्या बेशुद्ध होत्या तेव्हा तुम्ही काय काय प्रयत्न कराल तर हे मी बघितले. त्यांचं प्राण वाचवण्यासाठी तुमचं काळीच तुटाल तर हे मी स्वतःहून बघितले साहेब. तुम्ही त्यासने आत बघायला गेला की नाही, त्यासने लय बरं वाटत. प्लीज चला साहेब. भैया, शुभू बरोबर बोलतोय. एकदा तू तिला आज जाऊन भेटायला हवंस. अरे तिने तुझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. आगाऊपणा केलाय तिने, पण त्यातून विश्वंभरचा जीव वाचलाय हे महत्वाचं आहे. विश्वंभर, तू तिला जाऊन भेटायला हरकत नाही असं मला वाटतं. तिला तर मी भेटणारच आहे, कारण माझ्या कुटुंबातला आणि माझ्याशी जोडला गेलेला प्रत्येक माणूस माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि हा विश्वंभर स्वतःची जबाबदारी कधीच विसरत नाही.